तुझ्या सावलीत जावो जन्म स्वामीराया, जन्म स्वामीराया। श्रावण सुरू झाला की हळूहळू गणपती बाप्पाच्या आगमनाचे वेध लागतात। मराठी वर्षातील प्रत्येक महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थीचे व्रत करण्याची प्राचीन परंपरा आहे। श्रावणातील विनायक चतुर्थी विशेष मानली जाते। श्रावणातील विनायक चतुर्थीला दुर्वा गणपती व्रत केले जाते। दुर्वा गणपती व्रतासाठी श्रावणातील शुद्ध पक्षाची चतुर्थी माध्यान्हव्यापिनी असणे आवश्यक असते। हे व्रत 2, 3 अथवा 5 वर्षे केले जाते। श्रावणात शुक्ल चतुर्थीला व्रतारंभ करून पुढील 6 महिने प्रत्येक शुक्ल चतुर्थीला अशीच पूजा करून माघ शुक्ल चतुर्थीला व्रताचे उद्यापन केले तरी चालते। या व्रताच्या उद्यापनाच्या वेळी पिठाचे तुपात तळलेले 18 मोदक लागतात। या 18 मोदकांचा नैवेद्य गणपतीला दाखवून त्यातील 6 मोदक गणपतीसमोर ठेवावेत। उरलेल्या मोदकांपैकी 6 मोदक इतरांना द्यावेत। उरलेले 6 मोदक व्रतकर्त्याने स्वतः खावे। सर्व मनोरथ पूर्तीसाठी हे व्रत करतात। विशेष म्हणजे या व्रतामध्ये 6 दुर्वांप्रमाणेच गणपतीला 6 नमस्कार आणि 6 प्रदक्षिणा घालणे आवश्यक मानले आहे। दुर्वा गणपती व्रताचरण आणि पूजाविधी। व्रतकर्त्याने सकाळी लवकर उठून शुचिर्भूत व्हावे। सर्वतभद्र मंडल रेखाटावे। नंतर त्यावर कलश ठेवून त्यावरील पूर्णपात्रात दुर्वा पसरवून त्या दुर्वांवर गणेशाच्या मूर्तीची स्थापना करावी। लाल वस्त्र वाहून षोडशोपचारांनी पूजा करावी। त्यावेळी गणेश चतुर्थीला वाहतात तशा मिळतील तेवढ्या विविध पत्री, फुले असल्यास उत्तम। मात्र आघाडा, शमी पत्री आवर्जून अर्पण कराव्यात। धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी। आरतीनंतर गणशेखर गणाध्यक्ष गौरीपुत्र गजानन, व्रत संपूर्णता यातु त्वत्प्रसादादि भानन अशी प्रार्थना करावी। पूजेमध्ये दुर्वांना विशेष महत्त्व आहे, म्हणून इतर पत्रींप्रमाणेच दुर्वाही अर्पण कराव्या। एरवी गणपतीची नावे घेत 6 दुर्वा वाहाव्या। व्रतकर्त्याने एकभुक्त राहावे। पूजेसाठी नित्यपूजेतील मूर्ती देखील चालू शकेल। श्रावणात दुर्वा भरपूर उगवतात, तसेच इतर सर्व पत्री, फुले सहज मिळू शकतात। पौराणिक कथेनुसार अन्लासूर नामक राक्षस पृथ्वीवर सर्वांना त्रास देत होता। सर्व देवांनी भगवान गणेश यांना प्रार्थना करून रक्षणार्थ धावा केला। बाप्पाने राक्षसाशी तुंबळ युद्ध केले आणि रागाच्या भरात त्या असुराला खाऊन टाकले। परंतु त्या विषारी राक्षकाने बाप्पाच्या पोटात जाताच उपद्रव सुरू केला। बाप्पाच्या अंगाची लाही लाही होऊ लागली। तोंडातून प्रखर ज्वाला बाहेर पडू लागल्या। तो दाह शांत करण्यासाठी कश्यप ऋषींनी दुर्वांच्या 21 गाठी खाण्यासाठी दिल्या। तसेच 21 दुर्वांची जोडी अशा दुर्वा त्याच्या मस्तकावर ठेवल्या आणि काय आश्चर्य, दुर्वांकुर गणेशाला अर्पण केल्यानंतर गणपतीच्या अंगाचा दाह शमला। दुर्वांनी आपला गुणधर्म दाखवला। तेव्हापासून गणपतीला दुर्वा आवडू लागल्या आणि गणपती पूजनात दुर्वाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे बनले। दुर्वांचे त्रिदल महत्त्वाचे। गणपती बाप्पाला मोदक प्रिय असतात। आपण नैवेद्य अर्पण करताना जसे तुळशीचे पाने ठेवतो, तसे मोदक अर्पण करताना दुर्वा ठेवली जाते। तसेच बाप्पाच्या पूजेतही दुर्वांचा हार वाहिला जातो। हार उपलब्ध नसेल तर 21 दुर्वांची जोडी वाहिली जाते। ती देखील उपलब्ध नसेल तर दुर्वांचे त्रिदल वाहिले जाते। दुर्वा अर्पण करताना अनन्यभावे हात जोडून मंत्र म्हणावा, श्री गणेशाय नमः, दुर्वाकुरान् समर्पयामि। अशा प्रकारे श्रद्धापूर्वक बाप्पाची प्रार्थना केली आणि दुर्वांकुर वाहून बाप्पाचे व्रत केले तर बाप्पाचा आशीर्वाद नक्की प्राप्त होईल।